नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीला अजून कमीत कमी 4 महिने. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबरच्या उत्तरार्धात कधीतरी 1-2 फेऱ्यांमध्ये विधानसभेचं मतदान उरकलं जाईल आणि ऑक्टोबरच्या अखेरीस ते निकाल लागतील. म्हणजे नेमकं सांगायचं तर निवडणुकीची प्रक्रिया सुरू व्हायला 3-3.5 महिने आहेत. कारण मी बोलतोय ती तारीख 15 जून आहे. जून अर्धा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये धुमाकूळ सुरू झालेला असेल. अशा वेळेला ज्या प्रकारे महाराष्ट्रात केवळ अर्ध्या टक्क्यापेक्षा अधिक मतामुळे 30 जागा मिळवून बसलेले महाविकास आघाडीतले पक्ष आहेत, त्यांना जी यशाची नशा चढलेली आहे ती जर वेळीच उतरली नाही तर ते रसातळाला जाऊ शकतात. परत एकदा विरोधी पक्षातच बसू शकतात. हे वेगळं सांगायची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर देताना ते समजावून सांगितलेलं आहे. पण जे कोणी भाजप विरोधक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत, त्यांना तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आली आहे, उद्धव ठाकरे परत एकदा मुख्यमंत्री झालेत, अशी दिवास्वप्न सुद्धा पडायला लागलेली आहेत. चार महिन्यात सरकार बदलणार ही भाषा बोलली जाते. आणि दुसरीकडे वरळीसारख्या मतदारसंघात शिवसेनेचे 3 आमदार असताना मताधिक्य हे अवघ्या 6,000चं उरलेलं आहे. शिवसेनेचे जे मतदारसंघ होते त्या मतदारसंघामध्ये अपेक्षे इतकं मोठं यश अरविंद सावंत यांना मिळालं नाही. भाजपच्या 2ही मतदारसंघात महायुतीच्या यामिनी जाधव यांना निर्विवाद बहुमत मिळालं. पण दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत जिंकून आले तरीही त्यांना काँग्रेस आणि मुस्लिम मतावर आपला किल्ला राखता आला. ही वस्तुस्थिती आहे. आणि तीच गोष्ट संजय दिना पाटील असोत किंवा अनिल देसाई असोत यांच्याही बाबतीत खरी आहे. आणि ती महाराष्ट्राच्या इतर भागात खरी आहे. कारण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये मतांचा फारसा फरक नाही. आळसावलेले भाजपचे कार्यकर्ते, संघाचे लोक आळस झटकून कामाला लागले तर 2-3 टक्क्याची मतं वाढवून सगळं उलथापालथ करून टाकू शकतात. आणि गाफील राहिले तर लोकसभेत मिळालेलं यशसुद्धा, मिळालेली मतंसुद्धा महाविकास आघाडीला टिकवता येणार नाही आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि देवेंद्र फडणवीस त्याकडे बोट दाखवत आहेत. पण अजूनही महाविकास आघाडीतले 3 पक्ष शुद्धीवर आलेले नाहीत. ते त्या यशाच्या नशेत आहेत. तकलादू यशाच्या नशेत चूर झालेले आहेत. अशा वेळेला त्यांचे चमचे सुद्धा सावध व्हायला तयार नसतील तर ते तर आत्ताच महाराष्ट्रात सत्तांतर करायला निघालेले आहेत. कोणीतरी महाविकास आघाडीच्या मला वाटते संजय राऊत किंवा कोणीतरी 4 महिन्यात सरकार बदलणार. खुद्द शरद पवार पण मला वाटतं 4 महिन्यात सरकार बदलणार अशी भाषा बोलत आहेत. तेव्हा महाविकास आघाडी शुद्धीत येण्याची तयारी नसेल, वास्तवाला सामोरं जाण्याची तयारी नसेल तर मग मला असं वाटतं की निवडणुका होत राहतील, उमेदवार ठरवले जातील, जागा वाटप सवडीने होईल, मतदानाची सुद्धा घाई करायची गरज नाही. पण तोपर्यंत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधीसुद्धा करून टाकायला हरकत नाही. एवढा आत्मविश्वास असेल तर. हा जो पोरकटपणा चालला आहे
इतका पोरकटपणा चाललाय की झालं सरकार बदललं. इतकं सोपं नसतं. कारण मला वाटते आमचे प्रभाकर सूर्यवंशी असेल किंवा तुमचा सुशील कुलकर्णी असेल, यांनी आकडे देऊन दाखवलेलं आहे की हा महाविकास आघाडीचा विजय असण्यापेक्षा भाजपच्या आणि महायुतीच्या गाफील कार्यकर्त्यांनी हा विजय महाविकास आघाडीच्या पदरात टाकलेला आहे. कसं एकेका 2-2 विधानसभा मतदारसंघात लाखाचा लीड मताधिक्य बाजूला करून मुस्लिम मतदानाचे गठ्ठे घेऊन महाविकास आघाडीने बाजी मारली हे त्यांनी दाखवलेलं आहे. आणि त्यातून कळतं की महाविकास आघाडीचा विजय हा तकलादू आहे. हे मुस्लिम वोट बँक जर तितक्याच ताकदीने हिंदू मैदानात उतरला तर पराभूत होऊ शकते, लाट फिरवली जाऊ शकते, वोट बँक बुडवली जाऊ शकते, हे विसरता कामा नये. त्याच्या आधी सरकार बदललं असली भाषा करायची असेल तर मुख्यमंत्रीपद पण कल्पनेतच शपथविधी उरकून या, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून टाका. पण ते करण्यासाठी जी आवश्यक मेहनत आहे ती आत्तापासून करायला लागेल. याचं कारण तकलादू बहुमत आहे. मी तुम्हाला उदाहरण देईन मित्रांनो. 2014च्या निवडणुकीमध्ये रायगड रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार म्हणून रायगड रत्नागिरी ही निवडणूक पहिल्यांदा लढवली होती. आणि त्यामध्ये फार कमी मताच्या फरकाने सुनील तटकरे यांचा पराभव झाला होता. मला वाटते 6-7 हजाराचा फरक होता. आणि तेवढ्या मताधिक्याने अनंत गीते हे शिवसेनेचे, तेव्हाच्या शिवसेना भाजप युतीचे उमेदवार लोकसभेत पुन्हा एकदा निवडून गेले होते. पण तो धोक्याचा इशारा होता. रायगड रत्नागिरी ही जागा शिवसेनेने राखली तरीही 2014 मधला तटकरेंचा पराभव आणि अनंत गीते यांचा विजय हा शिवसेनेला इशारा होता की तुम्ही आळस झटकून कामाला लागला नाहीत आणि पराभूत तटकरे कामाला लागले तर ते 15-20 हजार मतं अधिकची घेऊन हा मताधिक्याचा फरक पार करून अनंत गीतेंना 2019मध्ये हरवू शकतात. हा 2014च्या निवडणुकीचा इशारा होता. पण तो अनंत गीते असोत, शिवसेना असो, त्यांनी गंभीरपणे घेतला नाही. म्हणून 2019मध्ये मोदींची लाट असताना सुद्धा सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार म्हणून अनंत गीते यांचा रायगड रत्नागिरी मतदारसंघात पराभव केला. फार थोडक्या मतांनी पराभव केला. अत्यंत तकलादू विजय सुनील तटकरेंना मिळालेला होता. पण त्यांनी तो जपायची मेहनत घेतली. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला असताना परत एकदा 2024मध्ये सुनील तटकरे विजयी झाले. अनंत गीते परत एकदा पराभूत झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार यांची पाठराखण असताना सुद्धा अनंत गीते पराभूत झाले. नेमकी अनंत गीते आणि तटकरे यांची गेल्या 3 निवडणुकीतली जी लढाई रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे तीच जर आपण विस्तारून बघितली तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या वाट्याला जे ताजे आकडे आलेले आहेत त्याचा अर्थ आपल्याला समजू शकतो. 2014चा तकलादू विजय, काठावरचा विजय अनंत गीते यांनी गंभीरपणे घेतला नाही. म्हणूनच 2019मध्ये ते पराभूत झाले. आणि त्यांचा पराभव करणारे सुनील तटकरे
तकलादू विजय, काठावरचा विजय लोकसभेत त्यांनी 2019च्या मिळवला होता. पण त्यावर आपल्याला अधिक मेहनत घेतली नाही तर हा विजय 2024मध्ये टिकणार नाही हे सुनील तटकरे ओळखत होते, म्हणून सावध झाले होते आणि म्हणून 2024मध्ये परत एकदा ते विजयी झाले. बारामतीमध्ये अजितदादा आपल्या पत्नीला सुनेत्रा पवारांना विजयी करू शकले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी गटाचा एकमेव खासदार म्हणून रायगडमध्ये मिळवलेलं यश लक्षणीय आहे आणि म्हणूनच तो महाविकास आघाडीसाठी विधानसभेच्या दृष्टीने सगळ्यात मोठा धडा आहे की आत्ता जे महाविकास आघाडीला यश मिळाले ते काठावरचं आहे. अधिक मेहनत करण्यासाठी आणि मिळालेलं यश टिकवण्यासाठी मेहनत करणारा तो धडा आहे. काठावरचं यश आहे. पण शेवटी जागा जिंकली याला महत्त्व असतं, पण फक्त जागा जिंकली यालाच महत्त्व आहे. ते यश महाविकास आघाडी पाय रोवून महाराष्ट्रात उभी राहिली आणि कुठच्याही निवडणुकीला सामोरं जाऊन आपलं यश कायम राखू शकते असं यश नाही आहे. आपण जितकी टोकाची मेहनत घेतली, चंद्रकांत दादा म्हणाले की उद्धव ठाकरे यांची प्रकृती खणखणीत नाही आहे, तरीही त्यांनी प्रचंड फिरून भरघोस प्रचार केला, कष्ट उपसले, त्यानंतर मिळालेलं हे यश हे तकलादू आहे. याचा अर्थ असा की विधानसभेमध्ये हे यश टिकवायचं तरीही ढोर मेहनत घ्यावी लागेल. कारण जी लोकसभेची निवडणूक झाली त्याची मतमोजणी जी आहे ती बूथ वाईज मिळालेली आहे आणि 288 ज्या विधानसभेच्या जागा महाराष्ट्रात आहेत त्यामध्ये लोकसभेला पडलेल्या मतांचं गणित मांडलं तर महायुतीला या पराभवात सुद्धा 127 जागी मताधिक्य मिळालेलं आहे आणि महाविकास आघाडीला 157 जागी मताधिक्य मिळालेलं आहे. दोघांमधला फरक विधानसभेच्या मतमोजणीपर्यंत आपण जाऊन पोचलो. लोकसभेची मोजणी ही विधानसभा वाईज घेतली तर दोघांमध्ये फक्त 30 जागांचा फरक आहे. 127 157. पण 157 हा बहुमत पार केलेला आकडा वाटतो, तरी त्यामध्ये निम्म्यापेक्षा अधिक जागा या काठावरच्या मताधिक्याच्या असणार हे निर्विवादपणे लक्षात घ्या. महायुतीच्या 101 जागा अशा असतील की चांगल्या मताधिक्याच्या विधानसभेत असतील, पण विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या 157 जागांपैकी 100च जागा जर निर्विवाद बहुमताच्या असतील तर जी लढाई आहे ती 88 जागांची आहे आणि 88 जागी महायुतीच्या गाफीलपणाचा फायदा जर तुम्हाला मिळाला असेल तर तो उलटा फिरू शकतो. भाजपने सुसंघटितरित्या आणि महायुतीने सगळी ताकद लावून आपलं मताधिक्य हे कमीत कमी 100 जागी वाढवायचं असा निर्णय घेतला तर त्यातल्या 45-40 जागी महायुती म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे कमीत कमी 40-50 जागी नवं मताधिक्य निर्माण करतील. तर 127चा आकडा हा 167 पर्यंत जाऊ शकतो. हे विसरता कामा नये. आणि नसेल अरे जा आम्ही करून दाखवलंय असं वाटत असेल तर मग आत्तापासूनच कल्पनेतला शपथविधी उरकायला हरकत नाही.
मनातले मांडे खायचे तर कोरडे खाण्याची गरज नसते. चांगले खरपूस तूप लावून खरपूस भाजून खावेत. कारण ना तव्याची गरज असते, ना मांड्याची गरज असते, ना विस्तवाची गरज असते, ना तुपाची गरज असते. सगळंच काल्पनिक, सगळंच मनातलं. मुद्दा असा आहे मित्रांनो, 127 जागी गाफील असतानाचं महायुतीचं मताधिक्य आहे. आणि सगळी मेहनत केली, मोदी किंवा फडणवीस निवडून आणतील हे विसरून आपल्याला ही जागा जिंकायची आहे या तयारीला भाजपचा कार्यकर्ता लागला. संघाचे कार्यकर्ते तेवढीच ताकद लावून लागले तर तो आकडा 127चा 157च्या पार जाऊ शकतो, 167च्या पार जाऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे. कारण महाविकास आघाडीचं मताधिक्य अत्यंत तकलादू किरकोळ आहे. फडणवीसांनी ते सांगितले की फक्त 2 लाख मतं जास्त मिळाली आणि या 2 लाख मतांमध्ये समाजवादी पक्षाकडे जाणारा मुस्लिम मतदारसुद्धा आहे, ओवायसीकडे जाणारा मुस्लिम मतदारसुद्धा आहे. समाजवादी आणि ओवायसींचा पक्ष यांचं प्राबल्य कमीत कमी दोघांचं मिळून 20 मतदारसंघामध्ये नक्की आहे. जे या वेळेला तो मुस्लिम मतदार ओवायसी किंवा समाजवादी यांचा तगडा उमेदवार नाही म्हणून महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे आलं, ते विधानसभेला परत जाणार आहेत. कारण मतदारसंघ छोटे असतात. मालेगाव मध्य हा मुस्लिम बहुल मतदारसंघ, एका मतदारसंघात 5 लोकांचं मताधिक्य कमी करून गेला. धुळे मतदारसंघामध्ये मुंबईमध्ये काय तो मुंबादेवी आणि दुसरा कुठला तो उमरखाडी काय मतदारसंघ, तिथे शिवसेनेला मिळालेलं मताधिक्य पोकळ आहे. मुंबईत शिवाजीनगर, गोवंडी, अणुशक्तीनगर आणि असे मतदारसंघ समाजवादी आणि ओवायसी यांचे कमीत कमी 20 ते 25 आहेत. आणि ते मतदारसंघ भाजपच्या 127 महायुतीच्या 127मधून वजा करता येणार नाहीत. ते महाविकास आघाडीच्या 157मधून वजा करावे लागतील. थोडक्यात 157चा मताधिक्याचा विधानसभेचा आकडा महाविकास आघाडीच्या खात्यात दिसतो. त्यातून 30 जागा वगळल्या तर 127 उरतात, जेवढं महायुतीला आजच मताधिक्य आहे. आणि म्हणून कल्पनेतला शपथविधी आत्ता करायला हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण या कल्पना विलासामध्ये आपण सहजगत्या महाविकास आघाडी 4 महिन्यांनी सरकार बनवणार असे हवेतले इमले शरद पवारांसकट 3 पक्षांचे नेते आज उभारत असतील तर ते दिवास्वप्न बघतायत. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या दिवास्वप्नातून बाहेर यायचं नसेल तर या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, समर्थकांनी आत्तापासून कल्पनेतला शपथविधीसुद्धा उरकायला हरकत नाही. 3 पक्षांच्या नेत्यांनी आपापली मंत्रालयाची खाती ठरवून घ्यावीत. मंत्रिमंडळाचा काय तो खातेवाटपसुद्धा करायला हरकत नाही. कारण जितकं हिरवं गार दिसतंय तितकं हिरवं विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण नाही आहे. राज ठाकरे यांनी बरोबर सांगितलं की उद्धव ठाकरेंना मराठी मतंसुद्धा मिळाली नाहीत. ज्यांचा मोदी विरोधातला राग होता त्यांची मतं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला मिळालेली आहेत, मराठी माणसांची मतं मिळालेली नाहीत. शिंदेंच्या शिवसेनेला 13% मतं किंवा शिंदे बरोबर असल्यामुळे भाजपला मिळालेली मतं
ही बाळासाहेबांची ओरिजिनल मतं आहेत, ती महायुतीकडे गेलेली आहेत. उद्धव ठाकरेंना त्याचा फार छोटा हिस्सा मिळाला. त्यांना काँग्रेस आणि मुस्लिम वोट बँक या कुबड्या घेऊनच चालावं लागणार आहे. त्यामुळे 288 जागी कामाला लागा हे सांगणं सोपं आहे, पण ते जुळवणं अवघड आहे. आणि ते जुळवायचं नसेल, मित्र पक्षांबरोबर पडतं घेऊन पदरात पडतील त्या जागा उद्धव ठाकरे लढणार नसतील, तर आजच त्यांनी कल्पनेच्या जगामध्ये, स्वप्नांच्या जगामध्ये मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उरकून घ्यावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय ते शरद पवार यांना वाटेल ती मंत्रिपदं द्यावीत, शपथविधीसुद्धा उरकून घ्यावा. त्यांची भाटगिरी करायला जमलेल्या पत्रकारांनी टाळ्या पिटाव्यात, उत्सव साजरे करावेत. पण विधानसभा निवडणूक सोपी नाही, कारण 157 जागी महाविकास आघाडी किंवा महाविकास आघाडीचे पक्ष मताधिक्यामध्ये दिसतात. त्यापैकी कमीत कमी 30 जागी OIC आणि अबू आझमी यांच्या समाजवादी आणि MIM पक्षाचं प्राबल्य आहे. त्यांना सोबत घेऊन लढावं लागेल, किंवा ते जे मतं काढतील आणि कशी काढतात हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर काँग्रेसचे लोकसभेतले विरोधी नेते अधीर रंजन चौधरी का पडले ते समजून घ्यावं लागेल. भाजपला पाडणारा उमेदवार किंवा पक्ष मुस्लिम वोट बँक स्वीकारते, पण जिथे थेट मुस्लिम उमेदवार आणि मुस्लिम पक्ष निवडून येण्याची शक्यता आहे, तेव्हा तीच मुस्लिम वोट बँक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याकडे सुद्धा पाठ फिरवते आणि MIM किंवा समाजवादी पक्षाला मतं देते. ही वस्तुस्थिती आहे, ती स्वीकारायची नसेल तर कल्पनेतला मुख्यमंत्री निवडा, त्याचा शपथविधीसुद्धा उरकून घ्या. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.